जाऊ दे आता कसं काय वाटतंय भारी वाटतंय ना आता तिला काय आज माझ्यामुळे तू आली घरात माहिती मला माझ्यामुळेच आली म्हणून हा? माहिती असं मग आता चांगलं वाटलं ना मस्त बाई जाऊ दे खुश आहे ना तू आता? खुशी बाई खुश आहे, मी माणूस लय खुश खुश आहे आहे बायको पाहिजे अशी खरी अशी हा, मग तिला नवऱ्याच्या भावना अशी म्हणजे दिलदार दिलदार अरे ती दिलदार होती म्हणून तिने हे केलं माहिती का हा हा, खरंच खरं सांगू मग का ती म्हणे हिच्याशी लपड करशाल बाहेर फिरशाल त्याच्यापेक्षा इडच राहा इडच आणू म्हणे तिला म्हणून तिने सांगितलं लग्न करून घ्या म्हणे माहिती आणि तू काय लांबची नव्हती मैत्रीण असल्यामुळे मी बी ऍडजस्ट का केलं हा खरंच मी लकी तुझ्यासारखी मैत्रीण भेटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबत पण आपली बाई नाही आपल्यासारखा आनंद कोणी घेत असेल का मला सांगा ना हं? लोकांच्या दोन दोन बायकां फजित आहे का आपली फजिती बिजिती काय नाही माझं तर असं झालं 2-2 बायकां माझ्या ऐका लय लोक जळते आपले हा का? पुरं घाव जळत खरंच जळत जाताना येताना बघताना लोक अहो कधी आपलं भांडण होत नाही माहिती का तुम्ही दोघी अशा दना काम करत्या हं? मला आनंदी ठेवता अजून काय पाहिजे मला काहीच नाही हं? आमच्या सारख्या बायका पण भेटतील का तुम्हाला शक्यच नाही मला तर काय तुमच्यासारख्या बायकाच कोणाला भेटणार नाही आणि माझ्यासारखी बाई पण भेटणार नाही खरंच नाही भेटणार लय समजदार आहे बरं का इतकी समजदार आहे म्हणजे ह्या जर हिच्यासारखी कडक जर कधी असत मी तुम्हाला भेटले असते गाव नाही तू नसती भेटली पण खरंच तिचेवाले उपकार आहे बरं का आपल्यावरती अगं एखादी बाई असती ना तुला दरवाजात उभं केलं नसतं हा पण मग ते तुमचे पण नसते झाले माझे पण नसते झाले माझे झाले असते पण मग कुठेतरी चिडचिड झाली असते मग तुम्ही जर कडक असते तर तुझे नसते झाले मग ते मनीषा तुझं काय एवढं जीव आहे हिच्यामध्ये का एवढी जीवाची मैत्रीण होती का ते आम्ही पहिल्या वर्गापासून सोबत आहे ना त्याच्यामुळे जीवाची मैत्रिणी ती पण का ग समजा आपलं जर पहिलं लग्न व्हायला असतं तर तू दिलं असतं का असं मनीषाला छान दिलं असतं का म्हणली असती का तू खरं सांगू का नसतं दिला हा डेंजर आहे का तू खरंच नसतं दिला किती व्याकार व्हायली की किती बेकार आहे खरं सांगते नसतं पण दिला नाही खरंच तुझं मन खरंच आहे इतकं मोठं आहे ना मग बघ अनमोल आहे. मन महत्वाचं असतं माहिती का माणसाचं मन असतं पाहिजे नाही तू विचार कर आणि माहिती का मला तरी असं वाटतं एक तुम्ही पहिली स्त्री आहे जगामधली की एक नवरा दुसऱ्याला दिला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला दिला असं दिला म्हणजे तिनं नाही तुला अशी दिसते पण ती चॅप्टर आहे माहिती का तिला वाटली यांचं लफडं झालं हे बाहेर फिरल्यापेक्षा घरातली घरातच राहील सगळं मग बाहेर फिरले असे लोकांनी नाव ठेवले असते ना मला पण त्यांना पण इज्जत गेली अशी आता कोण काय बोललं आपल्याला आता कोण बोलत काय तेच तर म्हणून हा विचार केला नाही, म्हणून काय म्हणतील 2 बायका केल्या ना हा हं? दुसरं काय म्हणणार आहे? विचार चांगला केला ना मी मग विषयच नाही मग त्याला म्हणतात डोकं पण आणि मन लागतं दोघे गोष्ट लागतात या बाय त्याच्यात घर प्रपंच आपलं व्यवस्थित चालेल आपले कामं दाना निघतील आपल्याला बाई लावायची गरज नाही कामाला तेच तर मग सगळं काही व्यवस्थित झालं या बाय घरातले कामं जेवढे 1 तास लावायचे तेवढे 8 तासात काम अर्ध तास करतो मळ्यात पण दोघी जणी सोबतच सोबत असतो त्याच्यामुळे काही गरज नाही कोणाची तुम्ही गावाला गेलं का एक जण गेली तरी एक जण राहते सेवा करायला म्हणजे भाकरी भाकरी भाजीचं ताण नाही. राजाची कधी दिवाळी आहे म्हणजे आपली सारखी दिवाळी आहे हा राजाला दिवाळ्यात हो बरं ऐकून गेली आई काय दिसा ना मला दिसलंच नाही गेल्या असतील होते आता एवढ्यात बाहेर काय माहिती मला वेळेत गेली काय काय माहिती आणि दादाचं काय चाललं दादा बी जाऊन बसले असतील दादा काय दिसा ना जेवण बिवण केलं का दादाने दादा जेवता आणि झोपा घेता हा का खुर्चीवर अरे जेवता हा मी पण तेल ताक दिलं होतं हा ताक पिऊन पडले असतील आंब्याखाली तू गेला असेल आंबे खायला नाही तर आंब्याखालीच गेले असतील ते आयला त्याला झोपातून काय उमजत नाही नुसतं झोपा घेत राहतो झोपता ताक पिता हा ना नुसतं झोपा घेत राहतो कधी पाहते डोळे लावलेच गुंगीतच राहतो नुसता दादा काय बोलले मला माहिती का हा म्हणे खरंच किती हसतं खेळतं घरे म्हणे अजून नातू पात्रून आले किती भारी वाटेल म्हणे. पोरं होतीलच ना नाना थोडस अजून झालं तू नाही ग बाई आपले त्या म्हणजे नाही त्याचं वय जास्त झालं मग तू नातू म्हणायला लागली हा काय ना मोठा भाऊ ये म्हणजे नातू आहे ना बाई मग स्वभाव त्याचा लय भारी आहे खरंच सोबत काय ना आयला मला लय दुःख वाटत त्या गोष्टीचं लय दुःख वाटत त्याचं कुठेतरी होऊन यांचं गेलं लोक बघ ना किती भारी हं? मग हा? त्याला एक सोडून 2 भेटल्या आणि त्याला एकही भेटत नाहीये हा ना त्याला एक भेटे ना काय ते जाऊ दे शेवटी नशिबाचे भाग पण नाही तुम्ही एक काम करा ना काहीतरी प्रयत्न करा ना पहा ना त्याला एखादी तुमच्या नातेवाईकात एखादी येडी धडी शहाणी सुरती काही शिकवाय ना म्हातारी कोतरी चालेल म्हातारी कोतारी मग आता काय करत्या पण का हो बरं वाटेल का अशी म्हातारी घरात म्हणजे लय म्हातारी नाही हो त्याच्या वयाला शोभाला अशी लय म्हातारी करून काय तिला करायचं सासू समजायचं की जाऊ समजायचं तेच मोठा प्रश्न आहे काय नाही आपण करून घेऊ बरोबर फक्त पहा तुम्ही कशी तरी पहा त्याला त्याचं विचारायचं जीव शोधू आम्ही तसं पण तुम्ही पण शोधायचं काम करायचं अरे तुम्ही, बाबा तुमची आई नाही अहो 45 मागणे पाहिले आम्ही 45 ठिकाणी गेलो 45 म्हणते कशाला नाही आली का हा पसंत नाही आली आणि आपण सांगायला पसंत पडणार आहे काय पडणार आहे का नाही बरं पसंत तरी सुंदर नाही दिसायला पसंतचा विषय कसा आहे माहितीये का नाही पसंतचं काय आलं माहितीये का जी मुलगी याला आवडायची ना
तो तिला हा म्हणायचं पण ती नाही म्हणायची. ती नाही म्हणत. आणि ज्या मुलीला हा आवडायचं हा तिला नाही म्हणायचं, असं झालं ते. असं करता करताना 45 झाले. हा 45 झाले. अजून 15 झाली की सगळं काय होऊन जातं. हा का? मग वय होईन 50. आता तर म्हणतो जी असेल ती हा का? जशी असेल तशी करून घेतो, पण आता कोणी तयारच होईना, असा विषय झाला. मग आता नशिबानं सापडत नाही ना मग काय हा ना, त्याच्यासाठी नाही या गोष्टीने वेळेवरतीच झाल्या पाहिजे. हो ते बरोबर. बरोबर आहे की नाही? बरं चला आता जेवण बिवणं करून घेऊ ना. काही जेवायला बिल देते का? गोड गोडच बोलायचं फक्त. मग चला ना चला मध्ये चला, चला. येऊ पटकन जेवण करून. पावत नाही मग काय जीव जळतो. काय करावं असं झालं आता. हां लहान असून 2-2 बायका आणि मोठ्यानं काय पाप केलं. हां हायला घरात जायची शिराणी हो. असं झालं काय झाडाखालीच रात्र दिवस बसून राहावं. त्याच्याकडे जाऊ सुद्धा नाही. आई तर काहीच कामाची नाही. आईला कुठं नातेवाईक नाही का गणोगात नाही. पाहिलेचे 50 नातेवाईक, पण कोणाला म्हणणार नाही का महापौराला पहा म्हणून. का लहान आहे ना 2-2 केला आणि मोठ्याला 1 नाही. हां आता काही खरं नाही भाऊ. एक ना एक. अरे आता मग काय झालं, एकदा दिलं बरं. जेवली का? हा काय खाल्लं? अरे वा. काय कुठं काय? कोणाशी बोलत हां कोणाशी बोलत आहे? मला दे ना. कसं का तुला काय देऊ? ते बोलत आहे ते. हॅलो. हां थांबा. हां काय दे ना मला. ते वाटायची गोष्ट आहे का ती? मग तू कोणाशी बोलत सांग. खरं सांग खरं सांग. तुम्हाला माहिती आहे एवढं प्रेमात कोणाशी बोलणार नाही. बाई सांगाय का? पोरगी हो, बाई कसाल ठेवू? पोरगी मला पाहिजे एखादी असेल तर. तुम्हाला अरे तुमचं वय राहिलं का आता? अरे पण मला पावना ना. अरे तो तू पाहतोय ना माझ्या घरात ते लहान भावाने 2-2 बाईक केलं रे. तसं राहून गेलं. तुमच्या खोडी चांगली नाही तुमची. काय झालं? काय रिकामी माझ्या वयाचे रिका असताना काय रिकामी तिकडे इकडे ए, तिकडे. वट, नाही केलं. हो नाही याच्या नाराज धरायचे का? माझ्या जागता जाताना फोन बोला त्या. हा मग काय आलं इकडं? नाही मी माझं बसलो, तुम्ही इकडं म्हणजे माझ्या जागात बसतो काय? तुला का माझी जागा होती ते काय? घ्या बोकांडी नाही. आयला. बरं मी काय आता इकडे ना इकडे हां. खरे असेल तर पाहिजे एखादी बाई माणूस लग्न काय ला काय नको. लग्न करायचं. हा, ऐक नाही, नाही. ऐक ना ऐक ना. हां तुला काय करायचं? तुला पैसे देईल वाटलंच मी. खरं का? हा पाहिजे असेल तर किती दिवस? देईल 20,000. 10 दिवसात काय होईल का? म्हणजे मी तुम संसार बसवायचा तुमचा 10-20 हजार. मग किती लागतं तुला? बघा 50 एकर. बरं देईल 50,000. हां? हाईक तो का मग आहे ना. पाण्यात हाईक खरंच. हाय तर पण तुम्हाला पटलं पाहिजे भाऊ. आपल्याला काय आपण काय जो लावायचं काम पटेल म्हणजे पटलं पाहिजे मग त्याला एक काळा जरा नको पाहू बरं का. तुम्हाला. हां असं काना नजरेचं नको. परत तुला सांगतो काळा नको. त्याला देखन दाव लय शरीराने तब्येत नको आहे. ते म्हणताना ते आमच्या ह्याच्यात तशी गोष्ट देखन दाव. वय जाऊ दे वय जाऊ दे रे. हां? वय जाऊ दे किती राहू दे वय. चालेल का? हा वय जाऊ दे. बर. हा तुम्हाला कशी पाहिजे? थोडी बरी पाहिजे हा 30 एक वयाचे असले तर 35 तुमचे वयाचे. किती? मला दादा 42. बर. हां. असं काही का? हा ते एक ते म्हणताना ते म्हण येते देखन दाव मा आणि आंधा घोडा तमासा मा. हा हा तशी गोष्ट आहे तुमची. हा का हां माझा मागवाडा तमाशात का. हां बरं जाऊ द्या. हा तुम्हाला पाहिजे ना? हा दाखवतो तुम्हाला मी. नीट बघा बरं का एकदम. हा मग हां परत आणि आवडेल तर फिक्स करून टाका लवकर. हां? हा मग ते मी आलेलं आहे समोरून. गरज आहे भाऊ असं. मग तुला आले का. बघा भाऊ असं असेल कोणी तर बघा भाऊ असं आलेलं आहे. हा का मग तू जमीचा का तू. हा कर चालतं आपलं साईड बिझनेस माझा तो. हा का हां का बस करायला लागला. तुम्हाला काय करायचं तुमचं झालं बस ना. अरे मग लवकर सांगायचं ना मला. असं आहे, तू लवकर भेटला मला लवकर लग्न होऊन गेलं असतं. हां बरं जाऊ द्या. दिसतं का? हां तू वेगळं दाखव दुसरं दाखव ना एखादी. अहो एकच असतं. एवढीच आहे. हां हिचं वय काय असं काही जास्त नाही 50 आहे. 50. हां मग काय आता. ये बाबा मग तिला तर पोरं असतील. हां पोरं सोरं. हा जास्त नाही. 2 पोरं एक 2 पोरं एक पोरगी हा आणि लग्न झाले तिघांची बस. यायला पोरं होईल का आणतो पण आणि त्यापेक्षा असं राहिलं ते बरं ना. हां असं राहिलं ते बरं. तुमच्या हात नाही दुखत का हो? का आला तुमचे हात दुखत नाही? नाही रे हाणू हाणू तर लय दुखाते आहे. मग पण ते हात दुखायचं काहीतरी संबंध आहे बाबा.
नको मग काय करतात? 50ची नको 30-32 35च्या आसपास पाय म्हणलं होतं डायरेक्ट 50ची म्हणलं नेमे वय लग्न झालं होती ना 2-4 दिवसात मरून मग काय करायचं बरं जा ना म्हसोबाला जा ना मग कुठं हा हा? तू उठतो का आता इकडून यायच्या नालायक जावा तिचे काय मसुबाला जा काय तर म्हणे 35 20 30 32 बा तू फोन बोला ती देतो का मला हो तुम्ही बाग बर का तू जातो का इडून मा जागेत येऊन फोन बोलत पुरीशी आणि वरून मला म्हणते बघा का हा शाळेला आता काय डोकं आउट झालं बुवा आता नाही आता चला आता घरी जातो म्हातारीशी डोकं लावतो आता काहीतरी बाबूराव कुठं गेला काय बाबूराव बसले काय हा बसले ना बघ अरे वा अरे तुझीच वाट पाहते काय आला अरे म्हणले माली करू कुठं बसलं हा हा बरं वनवशावानी हाय 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 हं? आता वनवास असा आणलाच आहे तो अन्न मी वनवास आणला का रे मग आता कोण आणला हा म्हाताडा गेला लवकर आधी पुचकलाय चांगल्या दोन पुरी पाहिल्या तर ही नको मला ती नको हा. मला ही नको मला म्हणून तो वय वाढून बरोबर हा बरोबर आहे म्हणले तो वय वाढून गेलं आणि मग आता धजा त्या का कोणी सांग बरं हम्म. हा अरे खरं गा- तो हाताने केलंय सगळं. अगं जाऊ दे डोक्याला केस तेवढे तुला घरगवात आहे तुला काय मेले का काय तुझ्या घरगवात तुला मानता येतंय का हा का एखादी पोर पहा म्हणून मा मोठ्या पोराला अरे मग येतो बोलण्यामुळंच खरं पुरे ते. हा मग खरं बोलला म्हणजे रुतत नाही हा. तू नाही असं बोलतो सडी थोडं बोलतो ना हा, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं कोणी पुरी देते नाही आपल्यासाठी थोडंच राहते मायाळू बोललं तर कोणी म्हणल बाई वर चांगलंय म्हणून लहान्याला 2-2 दिल्या करून दोन हा? दिने केले त्याच्या पर्यायनं केल्या त्या हा त्या पर्यायनं एकही भेटा ना तुला नाही ना. असं यस्क्यान दातू येतो यस्क्यान दाती येतो हा मग मला जन्मच दिला का आला तो तवाच झाला तवाच नारीच्या वलात घालायचा ना अरे तो का बारीक हा? होता का हा? बारीक होता का एवढा दाड पाहिला लई ना हा मोठा ना. होता मग हं? अरे काय बोलती काय वागती काय हा? बोलतील, काय वाग जग दुनिया काही नाव ठेवीत नाही का तुला आता मला हा? काय ठेवणार रे म्हणत असतील ना म्हणत असतील आई अगं ऐक तुला म्हणत असतील अगं त्या बाब्याला कवर असं ठुती तो लहानच 2-2 झाल्या म्हणशील बायका हा असेच म्हणत असतील ना तुला झोप येते का म्हणशील तुला आता मला झोप नाही येत मी मस्त कुठे गेले तर पाहते पुरे हा का हा कुठं लग्नाला जाऊ दाव्याला जाऊ हा. मारुतीला जाऊ कुठे पुरी पाहते बरोबर मग मी काय हे करते का रे नाही आता मी एक करतो आता काय मीच थांबत नाही आता मी जातो निघू कुठंतरी कुठं जातो आता त्याचा जो दे परपंच मग आता काय करते आता तो असं म्हणतोय का आता त्यानं 2 केल्या तू 3 कर काय ती इकडे एक पाहिले बेटर मी कुठं तीन करू मग हा? मग आता तू मग आता म्हणतो एक कर ना डोकलाव ना हा आता त्याला 2 तर आहेच आहे ना हा. त्या तू पाहिजे त्याला म्हणा त्यालाच बोलव त्याला म्हणा एखादी त्याला जाऊ दे बायको काला एवढं 2-2 तुला म्हणा कस काय देईल रे तू पाहिजे वय म्हणू दे म्हणू का असं? आणि मग म्हणू का तो पोर आहे तिला आणलं हा बरं त्याला म्हणा तुला काय करायचं 2-2 बायकाची काय घेणं तुला हा इकडे लोकायला एक सांभाळायची आणि हा दोन्ही बागल्या 2 घालतो कुठे निघतो तोंड घेऊन हा ह्याला लाज आहे का अरे त्याच्याजवळ गुण तेवढी तो जवळ काय रताळ काय रताळ गुण आहे गुणच नाही त्याच्या तेवढे. मुख्या बाजाचा आहे तो हा मुख्या काय गुण आहे त्याच्याकडे मग हा तो ना या तोंडा पायीच घातलं सगळं नाही तर तुला 4 भेटल्या असत्या मला खरं राहत ग लोकायला खरं ना रुतत हा रुतत खरं आणि तू एक आई भेटली मला अरे मी काय केलं मी उलट तुमचं सोन्या हा तो जेल मध्ये फक्त ना आम्हाला सोन्यावर पिवळं केलं तो मग नाही केलं का हा आता असे हिरू तू शिवायची नाही शिवायची नाही तो जीव गुतेल राहील आहे ना बाग हा तो महापौराचं लग्न नाही हा ना, झालं मग. महापौराचं लग्न नाही पण मी ना झालं तुला तुझे 2 हाताचे 4 हात केले शिवाय पण तू मारणार. आता का 50-60 वर्षच वय झाल्यावर करते काय नाही हा? पाहते ना आता काठीवर जाऊ. चालायला आल्यावर? उद्या जाऊ का रे मी पोर पाहिलं मग तो एक हातपाय बाद उठले कोणा मग तुम्हाला विचारले शिवाय मला वाटतं हातपाय बांधले काय? म्हातारी कुठं गेली म्हातारी पका गागाट करशाल हे का काय वागती काय नाही तर चालतो बोलती का आपण दोघे जाऊ कुठं मला काढले ती लगेच मग काय बनवून चालली अरे बाबा म्हणले हाय एक ठिकाणी माय मावस भावाचे पोर मग त्याला म्हणले चल आपण दोघे जाऊन येऊ पाहून तो म्हणतो आता काय बोला मला तर काही बोलताच येत तर आपण काय कमी प्रयत्न केले का 45 मागणे पाहिले आपण बी नाही. मग ता जा चांगल्या भेटत होत्या तेव्हा तर नाही याला- म्हणायचा नाही ही म्हणायचं काय रे काळीचे हा ही काय आणि रे मग आता नाकाच काळी वाकडं. नाही डवळी नाही कोणचीच नाही हिचं पार काय रे भीक म्हणजे मागायला पोटच लय मोठं हा. हिचं काय रे लय आणि म्हणजे याचं नाही का मोठं चांगला जोडा जमला असताना मग आता तो म्हणायचा आता ते मग आता काय करणार आहे
वाट मोठं ते काय मोठंच राहिलं आता असतं काय पुरी पसंत नाही करते त्याला. आता कोण पसंत करेल वय झाल्यावर हं? काय म्हणणं आहे भाऊ? दादा काय म्हणणं आहे? एक तर ना त्याचं कोबाड निघेले अरे हा ना, त्याच्यामुळं तू कोणी पुरे त्याचं काय नाही, त्याचं काय नाही विषय. नाही बरे आता याचं तो पोराचा परपंच कर आता. आता मी जातो कुठेतरी. कुठे जातो हा तू? एक काम कर, कुंभमेळा येऊ राहिला पुढच्या वर्षी, लय लांब जायची काय गरज मग नाही. आता जायचं आता कुंभमेळ्यात. आता जागा आखून धरतो ना. हा एखादा झेंडा घेतो हा, आणि तू चालू घुंगर. लाल कपडे शिवून घे. आणि तू वाजव इकडे घुंगर चांगले. हा? तू वंश इकडं- वाढतो ना आपल्याला. हा नाही वंश वाढव चांगलं दोन्हीला चांगलं. दिवस गेले आता, हा दोन्हीला दिवस गेले. भारी काम केलं तर. हा काय आता मोकळ्या राहणार टोकड्या वाजते तुला काय. तुला तसे काय त्याचे काय थोडीच लाज वाटायची. अरे बरं आहे ना त्याच्या हा. पुण्यानं तोही चांगलं होईल मग मग मा काय आता रताळ चांगलं होणार आहे. काय रताळ चांगलं होणार बावलं. अरे बायको मला जे भेटली जे पाहिजे ते नाही ना, काय चांगलं होईल. मग आता बायको नाही हा? करायची का तुला अरे काय का वाचतात गेल्यावर करते का काय. ऐ दादा ऐक, आता काय कुंभमेळ्यात करायचं? आहे ना लई लोक येत्या, हा कोणला दया माया येईल. काय मग अरे कुंभ मेळा केला ना तर तुला लगेच बायको भेट हा, खरंच ना बरोबर. पण एक काम करणार रे बघू कपडे घ्यायला पैसे दे. हा देते मी तुला पैसे दे. हा देते तुला नाटक नको करू जरा. पैसे देते नाही तुझीच मोठी का दाबील आता मी. अरे बाई म्हणते हा. ना मी तुला पैसे देते नाही म्हंटले का हा. गपचित देते तो म्हणजे येणं एवढं जवळ एवढं आहे. कार चिडला बरं तू आज एवढा लयच वर्णन करून राहिला आज. अरे तुला किती कळे भावाली मोठ्या भावाची. अरे. हा? ए, काय मोठ्या भावाच्या आता का. तुम्ही या दोघीला सांगून ठेवलं, म्हणलं तुमचं कोणी असलं नाते गोत्यात तर सांगा बाबा. अरे कायचे नाते गोते कोण कोणाचं राहत बाबा. तुला जर दया बाय असेल तर दोन करोस तर तू एखाद्या म्हणला असताय ए मा भावाची बायको एक जणी. हा ते दिले सोडून आणि दोन सगळं घेऊन येतो. मी काय म्हणलं त्यांना पसंत पडली पाहिजे. हा? अरे तरी मागचं बोलू कोणतं त्यांना. नाही मागचं कोणतं तुला सुईचं करून आणलंय. अय म्हणे म्हणे आलं पुढे गेला काय माहिती. इकडे येत कमलीला बोलव. आयला कुठं जाते काय माहिती दुपारच्या. ये इकडे काय चाललंय का बस चालली बस. हं? हा काय म्हणतो पाय काय तुम्हाला तरी म्हणलं होतं ना पाय एखादी म्हणलं काळी निळी जशी असेल तशी. मग आता शोधू तो राहिलं म्हणतो सांगितलं आता ना. दोघीतली एक दे म्हणतो. काय चावत आता हा हं? हे मग कोणतं तुला बोलणं आहे? दोन करूच तुम्ही आई नाही. असून काही बोलत नाही का मग काय करते लय त्याच्या डोकं बी नसलंय काय करते मग हे असं बोलायला शोभत का तुम्हाला मग आता काय पा झालं? तुमचा विचार असला मला तर दोघीतून एक मारा हा दोघीतून एक काय बायको काय मारतो. भाजीपाला आहे का काय का भात काय वाटून खायलं. ते काय आंबा बिंबा की एक तुला दिला मग नाही. त्याचं काय सोन्याचं काय एवढं. काय दोघेला टाकले त्याला. दोघे हा? मग तुमच्या धमाके तर तुम्ही 3 आणा. त्याने 2 केलं तर तुम्ही 3 आणा ना. मग आता तुम्हाला शोभतं का तुमच्या देखत हे असं बोलता अग मजाक करते आवर हे कोणती मजाक बाई अशी अशी मग मजाक काय राहते झालं का? बोलल्यानं काय झालं लगेच झाल्या काय तुम्ही हा, लगेच झालं का तुम्ही म्हणजे असं तुम्ही म्हातारा माणूस मोठे- पाहिजे हा, घरामध्ये. असं पाहिजे म्हातारा माणूस बोलायला मग करायचं तर दोघं मग जणांचं. तुमचं काय दुखलं म्हणल्या ना एवढं बोलल्या जाऊ दे तुमचं त्याला काय सांगितलं मी दुखलं जाय म्हणलं कुंभमेळ्यात. काय टेन्शन नको घेऊ. हा आता तुम्हाला तरी काय वाटत का मग शोभत का तुम्हाला तरी तुम्ही बोलायला पाहिजे ना काय करू. हा डायरेक्ट म्हणता द्या मला काय कळतं का त्याला तुम्हाला? बोललो ना मी त्याला म्हणलं कुंभमेळ्यात जाय तो आता नाही भेटत तर. तसं बोलावा काय आपल्या बायकाबद्दल बोलते जरा काय आहे का ना तुमच्या हा, मोठा भाऊ ये गेला शब्द त्याचा जीव जळू राहिला शेवटी. असा कसा जीव जळ मग आत्मा जळतो. तेव्हा नाही जळाला का ते कुठं होते तेव्हा वयाच्या आईच्या मध्ये जीव या अग तो असाच इंडतो होता हे वायबारपणा पाहिजे दिवस आले ये नको नको आता. आणि ये असं ये निघालं ये त्याला पोरी पाहायला गेला का ये तिथे झोपून निघालं. घ्यायचं असा तिथंच पोरी झोपून पाहायचं म्हणतो घ्यायचं. आज जागा आहे का झोपेल तेच कळत नाही. असं त्याला तिळच डुकली लागायची हा. मग तेव्हाच एखादा जागा राहून पोर करून आणली असती का नाही. तेव्हा आता गोर राहायला लागला बरं, पोरी पाहायला मला माहिती तुझ घे पाहून. जवानीत काढल्या झोपा आणि म्हातारपणात आणि आता पाहायला लागले बायको. पोरी पाहायला जेवणच काढले जो आपण आता पाहतो खोपा. तू खोपा भेटा ना. चिमणीचा हा बरं आहे, ते खूप वेळा सोडून द्या त्या. बाई आता कुंभ मेळ्यात सोडून देऊ का एवढा कुंभमेळा सोडा नाही तर कुठं सोडा आम्हाला नका सांगू हे काय नाही तर त्यांना ठेवा नाही तर आम्ही राहतो अहो, चाललं हा जातो. माणूस काय भाकरी घालायच्या लागीच आहे का त्या एवढं हा? करतो आम्ही काय आज फायदा आहे आमचा भावाच्या बायकोवर नजर यायच्या हा घरातले नाही मोठे दाटे शोभत यायला असं बोलणं अजिबात नाही चालणार आम्हाला एक तर हे राहतील नाही तर बरं आम्ही राहू. बाबर तुला काय देते नाही बरं ते सगळी सेवा करते ना. मोठ्या भावासारखं सांभाळतो जे यांना म्हणलं आम्ही ती इस्त्री कडक काल मारून देत्या, टोपी कडक देत्या, कपडे कडक देत्या, तुला खायला वेळेवरती. अहो, तुम्हाला काही वाटत नाही का एवढे बोलत त्या मायले बोललो ना मी त्याला. तुम्ही त्या का गार बसले असे
तुम्हाला पैसे दे बरं कपडे घ्यायला. हा देते देते दे पाहिजे जायचंय, कवा परत जायचंय तोंड दाखवा सुद्धा येणार तुम्हाला. हा आता मी तेच म्हणते एक तर ते राहतील नाही तर आम्ही राहू. आम्ही जातो चालले जातो नाही तर माहेरी आमच्या नको राहा तुमच्या तुम्ही. तोंडच पाहिलं नको आता मला. जीव जोरायला जीव जाळायला. तुम्ही केव्हा मला लग्न करायचं आता मला माहिती. पैसे दे अरे पैसे. देते पाच ना काय बुतवारी माक. हा? ए, देते ना ते पैसे. आईला असं बोलत आहे, तर आम्हाला काय नाही, बोलणार? नाही, आईला डाकी रे तू. हे सगळं ना आईमुळे आईला म्हणलं होतं रे, कशी कोण पाहून दे ते गाले त्याची गाळ्यात पण ती म्हणे तो पसंत करीत नाही. भावाची पोर पाहिजे तवाल्या तेव्हा म्हणलं कडक. हा नाट लागलं. आईला एका पुढे लय सांगतं कसं राहता. नाट लागलं आणि दुसऱ्या काय नको म्हणत होतं का तुला हा अरे पण मग मामाची पोरगी काही दिलंच मामानं पण तू भेली त्याला. म्हणली नाही म्हणली हा हा म्हणे शिया देईल म्हणे तो. घे काय पैसे काढ घे. देव म्हणते ना देव ए टाक पैसे चाल मला पोहोचते. टाक 5,000 रुपये चाल. ए, ते एवढे काय लागते कपडे साधे कपडे शिव ना. लगोट ते सगळं द्यावं लागेल. एवढे पैसे टाकायची काय गरज नाही. लगोट शिवायचे पैसे त्यांच्याकडे किती पैसे नाही का? बरं एक काम कर जाऊ दे मी बाई. सांगत होते कुमार बाबाला सांगत होते मस्त शिवून देतील घ्या कपडे. त्याला दिसत आहे आता बरं. हा हा नेमकं मेन जागे आपली अरे लय जीव बाई. जाऊ द्या हो, लग्नाचा खर्च वाचून जातो. ए बाबा घे हा, द्या टाकून. 5,000 का 6,000 टाकी पण ते जाऊ दे मग डोक्याची कलई जाईल पण तुझे तोंडे पाहिले रे. तू 17 करीत बस बायका घाबरू नको. आले नाही पाहिजे पण हा तशी एखादी भेटली तर तुला फोन करू बोलून घेऊ हा आणि दे बाय एक साधा ड्रेस मी शिवून ने भेटली ना ते कपडे तिथेच वाहून यायचे. हा हा. कपडे चांगले टाकाटक हा. लय असं याचा याचा चाललो करू जाऊ नको. या टाकले बाय याचा याचा करू नको मी पाहते पोर आणि नाही, नाही. शोधा म्हणजे हा. तो बघ मी. हा तिकडे भेटली का करून आणा एखादी. हा. आमच्या डोक्याचा ताण जाईल. मी ना पुरीच्या शोधात नको रडू आवर आणि अंदाज पाहून याने विचारून पाच एखादी हा म्हणले तर म्हणले. हा काय रडता मुद्दामून. राहू द्या, राहू द्या. मन मोकळं खुरायला दे. अरे जाऊ दे याच्यानंतर काय तुला रडा तिथे जाऊन रडायचं आता. काय नाही भेटून जाईन त्यांना येताना घेऊन ये म्हणा एखादी. आणि सांभाळून जाय जा. बर का कपड्याला अर्जंट शिवायला लाव त्यांना. रडू नको रडत नका जाऊ. लहान जा. पोर सारखा रडू राहिला. हा ही वाल्यावर लढून राहिलेत ते. हं? थंडी वाजली का काय? थंडी वाजले भारी. हा थंडी तापाला आला का काय? बाहेर काढलं घराच्या तर. आयला तुम्ही काय एवढे चिडले होते का बरं मला काय वाटत नाही का. हं? काय? पण ते कसं आहे माहिती का नाही म्हणल्या नाही एक बोलते शब्द म्हणल्या ना मग? काय झालं लगेच म्हणला फक्त मग काय असं म्हणायचं राहतं का? भाऊजाला डोळा ठेवायचा राहतं का? काय तुम्ही मायले काय? ते नाही फक्त ना टोला हाणून पाहिला असं. खडा मारून पाहिला नाच कुठे शक्य आहे का. मग ते आम्हाला सहन नाही झालं. हा गेला ना शेवटी गेला कुंभमेळ्यात ना तो आता. हा बरं झालं मग तिकडे भेटन एखादी बरी आता त्याची जागा जुमला सगळं तुम्हाला काय नाही आम्हाला काय नाही नाही. नाही आता आम्हाला काहीच आम्ही आम्हाला पोर नाही पाहणार पाहिजे. आम्हाला नाही त्यासाठी पाहिजे. यांना सांगून ठेवले मी कोणी कोणी असलं ना एखादी गरज आम्हाला भेटेल. दोघीला नाही पाहिजे. हा तुम्ही तुमचं त्याचं सांभाळा. सगळं घर दार गेला तो आता नाही त्याच्या आता इच्छेच तुम्ही आम्ही आम्हाला कशाला सांगता खुबीनं. बरं जाऊ दे कुंभमेळ्यात भेटेल ना बरं मी एखादी. काय म्हणतो, कसं ऐका टेन्शन घेता? ऐका, आपण 4-5 वर्ष पाहू हा. जर नाही भेटलं ना त्याचा हिस्सा सगळा ऐकून त्याला आश्रम बांधून देऊ. चला. चला नका बनवून करू.